होळीच्या दिवशी चुकूनही करू नका या चुका, नाहीतर 7.5 हात धुवून पाठी लागेल. 7 जन्माचे दारिद्र्य घरात येईल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, यंदाच्या वर्षी 13 मार्च म्हणजेच उद्या होळी आहे. गावागावात याची जोरदार तयारीही झाली असेल. आज सायंकाळी होळी पेटवली जाईल. एखादी गोष्ट नष्ट करणं हे वाईट मानलं जातं, पण होळी पेटवणे हे विजयाचं प्रतीक मानलं जातं. होळीच्या दिवशी वाईट शक्ती आपल्या आसपास अधिक असतात. त्याचं वाईट शक्तींचा नाश होळीत केला जातो. होळी हा इतर सणांप्रमाणेच पवित्र सण आहे. होळी दिवशीही अशीच मोठी तयारी केली जाते. नैवेद्यही गोड पदार्थ केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की होळी या दिवशी काही गोष्टी केल्याने आपल्याला वर्षभर आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. असे मानले जाते की जेव्हा हिरण्यकशिपूची बहीण होलिकाने भगवान विष्णूचा भक्त प्रल्हादला आगीत जाळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा होलिका जळून राख झाली आणि प्रल्हादला काहीही झाले नाही. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा होती. तेव्हापासून होलिका दहनाची परंपरा सुरू झाली. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होलिका दहन केले जाते. यावेळी होलिका दहन 13 मार्च 2025च्या रात्री केले जाईल. ज्योतिषांच्या मते होलिका दहन या दरम्यान काही चुका कधीच करू नये, अन्यथा त्याचा फटका नंतर भोगावा लागू शकतो. होलिकेच्या अग्नीला जळत्या शरीराचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे कोणत्याही नवविवाहित जोडप्याने ही अग्नी पाहू नये. तो अशुभ मानला जातो. त्यामुळे त्यांच्या नवीन वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. होलिका दहनाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला उधार देऊ नये. असे केल्याने घरामध्ये समृद्धी येत नाही आणि आर्थिक समस्या वर्षभर राहतात. या दिवशी कर्ज घेणे देखील टाळावे. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचे एकुलते एक अपत्य असाल तर तुम्ही होलिका दहनाला आग लावणे टाळावे. ते शुभ मानले जात नाही. होलिका दहनासाठी कधीही पिंपळ, वट किंवा आंब्याचे लाकूड वापरू नका. ही झाडे दैवी मानली जातात. हे लाकूड जाळल्याने नकारात्मकता पसरते. त्याच्या जागी आपण सायकोमर किंवा एरंडल झाडाचे लाकूड किंवा शेण वापरू शकता. होळी पेटवत असताना काही गोष्टी आपल्याकडून नकळत घडून जातात, ज्यांचा वाईट प्रभाव थेट आपल्या आयुष्यावर पडतो आणि पुढील वर्षभर यांचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. त्यामुळेच अशी कोणती कामे आहेत जी होळी दहना दिवशी टाळली पाहिजेत हे पाहूया. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. होळी पूजन करताना महिला आणि पुरुष दोघांनीही डोके झाकावे. पुरुषांनी डोक्यावर टोपी तर महिलांनी पदर, ओढणी घ्यावी. होळी दहनाच्या पूजेवेळी पांढरी किंवा काळी वस्त्र परिधान करू नयेत, कारण काळा रंग नकारात्मक मानला जातो, तर पांढऱ्या रंगाकडे नकारात्मकता लगेचच आकर्षित होते. त्यामुळे ही काळजी घ्यावी. होळी दहना दिवशी अनेक अघोरी विद्या करणारे लोक जागृत होतात. त्यामुळे लहान मुलं आणि व्यक्तींनी काळजी घ्यावी. या दिवशी रस्त्यावरील कोणतीही वस्तू उचलू नये जी अघोरी विद्येने प्रभावित केलेली असू शकते. यामुळे दुसऱ्याची साडेसाती मागे लागू शकते. या लोकांनी होळीजवळ फिरकू नये. नवे लग्न झालेल्या तरुणींनी होळी दहन पाहू नये, कारण होळीच्या आगीतून वाईट शक्ती बाहेर पडतात. त्यामुळे नवी नवरी, नवजात बाळ यांनी होळीजवळ जाऊ नये असे सांगितले जाते. होलिका दहनाच्या दिवशी काळे कपडे परिधान करू नका. यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव तुमच्यावर होऊ शकतो.
होलिका दहना दिवशी केस मोकळे सोडू नका. होलिका दहनाच्या रात्री कोणाच्याही घरी जेवू नका. या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून बसू नका. त्याचप्रमाणे शिळे अन्न देखील खाऊ नका. ज्यांना पुत्रप्राप्ती झाली आहे त्यांनी होलिका दहन करू नये. कोणत्याही पंडिताच्या मार्फत होलिका दहन करावे. नवविवाहित स्त्रियांनी होळी जाळताना ती पाहू नये. स्त्रियांच्या आयुष्यात अनेक समस्या येतात असे म्हटले जाते. होलिका दहनाच्या दिवशी मादक पदार्थांचे सेवन चुकूनही करू नका. या दिवशी सुनसान अशा ठिकाणी जाऊ नका. नव्या जोडप्याने होलिका दहनाची पूजा कधीच पाहू नये. याचा विपरीत परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावर होतो. त्याशिवाय या दिवशी कुठलंही शुभकार्य करू नये. होलिका दहनाच्या दिवशी रस्त्यावर पडलेली कुठल्याही वस्तूला स्पर्श करू नये. ते कुठल्या प्रकारचं जादूटोणा केलेलं असू शकतं. त्यामुळे अशा कुठल्याच गोष्टीला हात लावू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला, माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.